मणक्यांची शस्त्रक्रिया जेव्हा आपण डिसाईड करतो, तेव्हा काही प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावे लागतात. जनरली आपण पेशंट्सला लेट्स से आपण जर काही दिवसांनी ती सर्जरी डिसाईड केली, तर आपण त्यांना पहिलेच सांगतो, की जी बॉडीची मूव्हमेंट आहे ती चालू ठेवा. कंटिन्युअस एकदम बेड रेस्ट घ्यायची गरज नाही. न्यूट्रिशन चांगलं ठेवा. जर आपल्याला रक्तपातळ ठेवायची कोणती गोळी चालू असेल, तर ती आपल्याला 5 दिवस आधी बंद करावी लागते. आणि काही नेसेसरी ब्लड टेस्ट करायचे असले तर ते आपण करत असतो. युजुअली पेशंट ज्या दिवशी सर्जरी आहे त्या दिवशी सकाळी किंवा त्याच्या आदल्या दिवशी आपण पेशंटला ॲडमिट करत असतो. रात्री 12 वाजेनंतर तोंडावाटे काही घ्यायचं नसतं. कोणत्याही प्रकारचं जेवण किंवा पाणी सर्व आपण बंद करतो. आपली सर्जरी युजुअली आपण सकाळी 8 वाजता ठेवत असतो. आता सर्जरीला जायच्या आधी एक अर्धा पाऊण तास आधी आपण पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात असतो. बऱ्याचदा पेशंट थोडा घाबरलेला असतो, अँक्झायटी असते आणि त्याच्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर शूट अप होतं. तर अशा पेशंट्सला मी डेफिनेटली सांगेल, की जर आपल्याला काही डाउट्स असतील, तर आपण त्या नर्सेस किंवा डॉक्टर्सशी बोलायचे, ते डाउट्स क्लिअर करायचे आणि एक पॉझिटिव्ह माइंड सेटअप ठेवून शांततेने जर आपण ऑपरेशन थिएटरला गेलो, तर मग आपल्याला पुढचं काही जास्त टेन्शन किंवा मग पुढे अजून आपल्याला थांबावं लागत नाही.